दिलेल्या बिंदूपासून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. 4 सेमी लांबीच्या AB या रेषेपासून काही अंतरावर P हा बिंदू दिला आहे. P बिंदूतून रेषा AB ला समांतर रेषा काढा. दिलेल्या रेषेच्या लांबी इतक्या अंतरावर दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. 8 सेमी लांबीच्या रेषा AB पासून 4 सेमी अंतरावर AB या रेषेला समांतर रेषा काढा. दिलेल्या रेषेच्या विभाजनाच्या प्रमाणात एखाद्या रेषेचे भाग पाडणे. 9 सेमी लांबीच्या AB रेषेवर A पासून अनुक्रमे 1.5, 3 व 4.5 सेंटीमीटर अंतरावर बिंदू घ्या. रेषा AB चे ज्या प्रमाणात भाग पाडले आहेत त्याच प्रमाणात 12 सेमी लांबीच्या रेषेचे भाग पाडा. दिलेल्या कोनाचे 2 समान भाग करणे. कोणत्याही मापाचा कोन काढून त्याचे 2 समान भाग करा. कर्ण व एक लघुकोन दिला असता काटकोन त्रिकोण काढणे. कर्ण 7 सेमी व एक कोन 40 अंश मापाचा असणारा काटकोन त्रिकोण काढा. कर्ण व एक बाजू दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. कर्ण 7.8 सेंटीमीटर व एक बाजू 6.2 सेंटीमीटर असणारा काटकोन त्रिकोण काढा.
पाया आणि एक कोन दिला असता समभुज चौकोन काढणे. 5 सेंटीमीटर पाया व 70 अंश मापाचा कोन असणारा समभुज चौकोन काढा. कर्ण व एक बाजू दिली असता समभुज चौकोन काढणे. कर्ण 7 सेंटीमीटर व बाजू 4 सेंटीमीटर या मापाचा समभुज चौकोन काढा. दोन्ही कर्ण दिले असता समभुज चौकोन काढणे. 9 सेंटीमीटर व 7.3 सेंटीमीटर लांबीचे कर्ण असणारा समभुज चौकोन काढा. संलग्न बाजू व त्यामधील कोन दिला असता समांतर भुज चौकोन काढणे. 6 सेमी व 4 सेमी संलग्न बाजू व त्यामधील कोन 55 अंश असणारा समांतर भुज चौकोन काढा. दोन असमान बाजू व त्यामधील कोन दिला असता समद्विभुज पतंगाकृती चौकोन काढणे. 2 बाजू अनुक्रमे 5 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर आणि त्यामधील 100 अंश मापाचा एक कोन असणारा समद्विभुज पतंगाकृती चौकोन काढा. एका रेषेत नसणाऱ्या दिलेल्या 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा. ए, बी व सी हे बिंदू असे आहेत की AB बरोबर 6 सेंटीमीटर,
BC बरोबर 4 सेंटीमीटर व CA बरोबर 5 सेंटीमीटर, तर त्या 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा. समद्विभुज पतंगाकृती चौकोनात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे. 5 सेमी व 3 सेमी अशा 2 असमान बाजू व त्यामधील कोन 120 अंश माप असणारा पतंगाकृती चौकोन काढून त्यात एक वर्तुळ अंतर्लिखित करा. समभुज त्रिकोणात बाजूंच्या संख्येइतकी वर्तुळे मुख्य आकृतीच्या 2 बाजूंना व लगतच्या 2 वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे. 9 सेमी बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या 2 बाजूंना व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. चौरसात बाजूंच्या संख्येइतकी वर्तुळे मुख्य आकृतीच्या
दोन बाजूंना व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे. 8 सेमी बाजूच्या चौरसात 4 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. वर्तुळखंडात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे. कोन 36 अंश व त्रिज्या 5 सेमी असणाऱ्या वर्तुळखंडात तीनही बाजूंना स्पर्श करणारे अंतर्लिखित वर्तुळ काढा. एका बिंदूत मिळणाऱ्या 2 रेषांना स्पर्श करणारे दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढणे. 30 अंश मापाच्या कोनात दोन्ही भुजांना स्पर्श करणारे 2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. समभुज त्रिकोणात 3 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करणे की यातील प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस स्पर्श करेल व त्याचे व्यास संलग्न राहतील.
8 सेमी बाजूचा समभुज त्रिकोण काढून त्यात 3 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस स्पर्श करेल व त्याचे व्यास संलग्न राहतील. दिलेल्या चौरसात 4 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करणे की यातील प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करेल व त्याचे व्यास संलग्न राहतील. 8 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करून त्याचे व्यास संलग्न राहतील.